नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत सोयाबीन चिल्ली। चायनीज खायला सर्वांनाच आवडतं। चायनीज घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आणि साहित्य पण अगदी कमी लागणार आहे आणि खायला तर खूपच जास्त टेस्टी लागतं। झटपट तयार होते रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सोयाबीन घ्यायचे आहे, त्यामध्ये पाणी घालायचे आहे, धुवून घ्यायचे आहे आणि आता गॅसवर ठेवायचे आहे। एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे सोयाबीन आपले मऊ होतील। जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला, फक्त एकच उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आलेली आहे, काढून घेऊया। एका गाळणीने आपल्याला सर्व पाणी यातील काढून घ्यायचं आहे आणि थोडेसे थंड झाले की आपल्याला त्यातील पाणी पिळून घ्यायचं आहे। सोयाबीन एकदम ड्राय करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आता त्याच बाउलमध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। मी येथे बाजारामध्ये रेडीमेड पीठ मिळतं सोयाबीनसाठीचं, ते वापरलेलं आहे। तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल, फक्त कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे। सोयाबीनला पीठ सर्व लावून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर अतिशय थोडा करायचा आहे। लागेल तसं पीठ घालायचं आहे। पाणी नाही घातलं तरी चालेल, कारण ऑलरेडी सोयाबीनमध्ये पाणी असतं, त्यामुळे न पाणी घालता देखील मळू शकता। अजून पीठ लागतं आहे म्हणून अजून पीठ घालूया। मी इथे पाण्याचा वापर कमी केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ आपलं मिक्स झालेलं आहे। कढई ठेवायची आहे गॅसवर आणि तळून घ्यायचं आहे सोयाबीन। कमी गॅसवर तळायचं आहे म्हणजे छान तळलं जातं आणि कुरकुरीत होतं। अशा प्रकारे सोयाबीन तळून घ्यायचं आहे। छान कलर येतो। थोडे जास्त वेळ तळायचे आहे म्हणजे कुरकुरीत लागतात। सोयाबीन आपले तळून झालेले आहेत। आता एका गॅसवर तेल टाकायचं आहे। एक मोठी कढई घ्यायची आहे। आता कांदा घालूया। कांदा जास्त बारीक नाही करायचा। कॉर्नफ्लॉवरचं पीठ एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घालून पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। कांदा आपला होत आहे, तर शिमला मिरची घालायची आहे। थोडासा इथे गॅस आपल्याला फुल करायचा आहे। लसूण आणि आलं घातलेलं आहे कट करून।
थोडंसं मऊ होत आलं की आता आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्या नंतर इथे मिरेपूड घातलेली आहे मी. कॉर्नफ्लॉवरची जी पातळ पेस्ट केली होती आपण ती घालायची. सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस, 3 सॉस आपल्याला इथे लागणार आहेत. लसण आणि अद्रकची पेस्ट इथे घातलेली आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही लागत असेल तर तुम्ही वाढवू शकता. कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त घालायचं आहे आणि सोयाबीन घालायचे आहे. मी इथे ड्राय केलेलं आहे म्हणून इथे जास्त ग्रेव्ही केलेली नाही. तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही करायची असेल तर फक्त कॉर्नफ्लॉवर जास्त घालायचं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही पण जास्त होते. आपली सोयाबीन चिल्ली तयार आहे. बघू शकता, खूप सोपी आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते. व्हिडिओ जो आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.